आणि आता एक मोठी बातमी बघूया ती म्हणजे तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजशहादी महाद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट हे आता केलं जाणार आहे। बांधकाम किती दिवस टिकू शकते याचा अहवाल आल्यानंतर दोन्ही महाद्वार पाडून 108 फुटी नवीन महाद्वार बांधले जातील। यासाठी 58 कोटी 12 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। मंदिर परिसरातील नूतनीकरणाच्या विविध विकासात्मक कामांमध्ये मंदिर संस्थांकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि आता एक मोठी बातमी बघूया ती म्हणजे तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजशहादी महाद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट हे आता केलं जाणार आहे। बांधकाम किती दिवस टिकू शकते याचा अहवाल आल्यानंतर दोन्ही महाद्वार पाडून 108 फुटी नवीन महाद्वार बांधले जातील। यासाठी 58 कोटी 12 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। मंदिर परिसरातील नूतनीकरणाच्या विविध विकासात्मक कामांमध्ये मंदिर संस्थांकडून सुरुवात करण्यात आलेली आहे।